प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आज 15 फेब्रुवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे अध्यक्ष चंदन मिरजकर यांनी आपले विचार व्यक्त केले। शालेय वयातच भविष्यातील आपल्या करिअरचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनाची ताकद आणि बौद्धिक क्षमता समजून घेऊन आपल्या आवडीनुसार करिअर निश्चित करावे। त्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट करून घ्यावी असे मत त्यांनी मांडले। 2023-24 या शैक्षणिक वर्षातील कला, क्रीडा, एनसीसी, स्काउट आदी विविध शालेय व सहशालेय उपक्रमात आपला ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन अरुण डोंगरे होते। कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी पूज्य विभूते गुरुजी, गुरुवर्य कैलासवासी अ.व्ही. जोशी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली। शिक्षक सीताराम जाधव यांच्या हार्मोनियमच्या साथीवर विद्यार्थिनींनी गायलेल्या गीताने मान्यवरांचे स्वागत झाले। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापिका व्ही.एल. डेळेकर यांनी केले। अतिथींचा परिचय जे.एस. जोशी यांनी केला। जिमखाना प्रमुख एस.आर. गणबावले यांनी जिमखाना अहवाल सादर केला। प्रमुख अतिथी आणि मान्यवर यांच्या हस्ते विविध पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। पारितोषिकांच्या यादीचे वाचन आर.आर. नाईक व रोहित कुंभार यांनी केले। आभार पर्यवेक्षक पी.एम. जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन एम.एम. निगुडकर यांनी केले। या कार्यक्रमाच्या संस्थेच्या नियामक मंडळाचे व्हाईस चेअरमन उदय सांगवडेकर, नियामक मंडळ सदस्य प्रकाश मेहता, संस्थेचे कोषाध्यक्ष जी.एस. जांभळीकर, माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते।